ही घटना आहे 4 सप्टेंबर 1987ची। राजस्थानमधलं एक छोटंसं गाव देवराला। त्या दिवशीच्या पहाटे एक वेगळीच शांती होती। कुठेच काही हालचाल नाही, कोणाच्याच घरची चूलही पेटली नाही। गावातली सगळी लोक स्मशानभूमीकडे चालली होती। तिथे 2 लोकांचा अंतिम संस्कार होणार होता। एक माणूस होता ज्याचा बिमारीमुळे मृत्यू झाला आणि दुसरी त्याचीच बायको, जी फक्त 18 वर्षाची होती। तिचं नाव होतं रूप कन्वर। तिला तिच्या नवऱ्यासोबत जिवंत जाळणार होते। हीच ती क्रूर सती प्रथा। तिच्या लग्नाला फक्त 8 महिने पूर्ण झाली होती की तिच्या नशिबात हे असं घडलं। त्यात समाजाने तिला जगण्याचा अधिकार सुद्धा ठेवला नाही। तिच्या नवऱ्यासोबत तिला जिवंतपणे आग लावण्यात आली। ती ओरडत होती, आपल्या जीवनाची भीक मागत होती, पण तिची अशी तळमळ कुणालाही दिसून आली नाही। हळूहळू तिचा आवाज कमी झाला आणि तिचं शरीर जळून खाक झालं। लोकांच्या अंधविश्वासामुळे त्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त झालं। तिला देवीचा दर्जा देऊन तिचं मंदिर बांधून तिची पूजा करण्यात येऊ लागली। ही एक अशी प्रथा होती जिला समाजाने धर्म आणि परंपरेचं नाव देऊन कितीतरी वर्षे ही प्रथा कायम ठेवली।